काय किडनॅप? आणि हे तुम्ही मला आत्ता सांगताय अर्धा दिवस गेल्यावर? अरे कोण होती ती माणसं? काय हवं होतं त्यांना? त्यांनी तुला काही केलं नाही ना? नाही नाही, मी ओके समर. अरे मी खरं तर तुला सांगणार तो. सॉरी तुला एवढं उशिरा कळलं, पण तुला फोन केला लागला नाही आणि योगायोगाने या दोघींशी कॉन्टॅक्ट झाला माझा, त्यामुळे यांना सांगितलं. अरे पण ही माणसं होती कोण? माहित नाही, कुठली तरी रायव्हल कंपनी असेल. अरे त्यांनी बळजबरीने राजीनामा लिहून घेतला माझ्याकडून. काय रायव्हल कंपनी? पण ही कुठली पद्धत आहे काम करण्याची? ही अशी आजपर्यंत आपल्या बाबतीत ही अशा प्रकारची गुंडगिरी कधीच झाली नाही. तेच शांतपणे आपलं काम करणारी आपली कंपनी आहे. कोण असं का करेल आपल्या बाबतीत? मला काही कळतच नाहीये. नाही पण आपण एक काम करूया, आपण तातडीने पोलिसात जाऊया आणि तक्रार करूया. अरे पण जाऊन सांगणार काय? मला त्या गुंड्यांचे चेहरे पण आठवत नाहीयेत, काय आगापिच्छा माहित नाही. अरे पण पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ते शोधून काढतील त्यांना. नशीब त्यांनी दिवस सोडला, अजून काहीतरी केलं असं तुला तर. अरे समर मी ओके ठीक आहे आता सगळं. आणि स्वानंदी वहिनीने ती खोटी सही करण्याची आयडिया दिली म्हणून वाचलो खरं तर मी. तुम्ही ना त्या पेपर्सवर त्यांना जी काय सही हवी आहे तुमची, तिथे तुमची ऑफिशियल नसलेली अशी फक्त तुमच्या नावाची एक वेगळी रॅन्डम खोटी सही करून टाका. हो समर राजवाड्यांना तुमची खरी सही कशी आहे डॉक्युमेंट्स वरची वगैरे माहित असेल ना? लक्षात येते का तुमच्या? नाहीतर त्यांनी माझ्या सगळं माझ्या फॅमिलीला संपवण्याची धमकी दिली होती. आपण काम करूया, आपण पोलिसांकडे जाऊया आणि तुला प्रोटेक्शन मिळवून देऊया. समर खरंच त्याची काही गरज नाही. गरज नाही कसं? तुझ्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावरती आहे. आपण प्रायव्हेट सिक्युरिटी हायर करूया. नाही तर खरंच त्याची काही गरज नाहीये समर. अरे पण ऐक, जे लोक होते ते पुन्हा असं काही करायची हिंमत करतील असं नाही वाटत मला. आणि तरीही आपण आपल्या सेफ्टी मेजर्सचा विचार करूया. ओके? मला अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. काय? आनंददादांना काकूंनी नव्या जॉब अपॉर्च्युनिटीची ऑफर दिली होती. हो समर, खरं तर काकूंनी ऑफर देऊन मला तुझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न केलाय. बापरे, एका दिवसात किती घटना, किती गोष्टी घडतायत. पण हे मला माहिती आहे ऑलरेडी. म्हणजे काकू इथे येऊन मला सगळं सांगून गेली. आणि ती काही तुला काढण्याचा प्रयत्न करत नव्हती वेड्या. ती तुझी परीक्षा घेत होती ज्याच्यात तू पास झालायस, त्यामुळे तो विषय सोड. मुद्दा हा आहे त्या रायव्हल कंपनीचं काय करायचं, तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आज ते तुझ्यापर्यंत पोहोचले, उद्या ते शार्दूल आणि केतकीपर्यंत पोहोचले तर हे बघ, ते काय नाही. त्यांना तर शाळेत नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी आपली. आपण त्यांना एकटं सोडायचं नाही यानंतर. अरे समर, अरे ऐक ना. नाही, या बाबतीत मी काहीच ऐकणार नाही. मुलांच्या बाबतीत रिस्क नाही. थँक्यू समर. अरे थँक्यू काय डार्लिंग? हे सगळं कळल्यानंतर मी जे करतोय ना ते बेसिक आहे. नाही तर मला झोप लागली नसती. आय एम ग्लॅड दॅट यू आर ओके. आता एक काम करा, आता तुम्ही सरळ दोघंही घरी जा आणि आराम करा. आणि दर तासाने मला कळवत राहायचंय. येस बॉस. जा. बरं, मी सुद्धा येते आता. थांबा एक मिनिट. आज तुम्ही खूप मोठं काम केलं. खूप उपकार केलेत तुम्ही माझ्यावर. काय हो, उपकार वगैरे काय म्हणताय तुम्ही? ऐका, तुम्ही माझ्या मित्राचा जीव वाचवलात आज. आनंदला काही झालं असतं आणि ते माझ्यामुळे झालं हे जर मला कळलं असतं ना तर माझा जीव गेला असता. तुमच्या डोक्यात ती काय खोटी सही करण्याची कल्पना आली आणि त्याच्यामुळे तो सुरक्षित सुटला. नाहीतर काय झालं असतं त्याला मी विचारही करू शकत नाही. हे खरंच तुमचे खूप मोठे उपकार आहेत माझ्यावर. हो, काय उपकार वगैरे काय म्हणताय तुम्ही? त्यावेळी मला जे काही सुचलं ते मी केलं. खरं तर देवाची कृपा आहे की आनंदाला आत्ता सुखरूप आहे. अहो, क्रेडिट आहे तुमचं, घ्या ना. आणि एक गोष्ट बोलायची होती. मला माहिती आहे आपल्यात नवरा बायकोचं नातं नाही निर्माण होऊ शकत, पण एक गोष्ट नक्की होऊ शकते. कुठली गोष्ट? मैत्री. मला आवडेल. मलाही. फ्रेंड्स. यार, काकूने वेगळाच गेम टाकला यार. हो रे, काकूकडनं ही अपेक्षा नव्हती मला. हा म्हणजे मलाही जरा
त्यांना या ऑफर बद्दल माहिती आहे हे कळून धक्का बसला होता, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट तर आता लक्षात आली आहे माझ्या. काय काय 4 पावलं पुढे आहेत आपल्या काकू. म्हणजे हे सगळं त्यांचं ठरलेलं असतं ना. असणारच. इतकी वर्ष समोरला कंट्रोल करतायत ना त्या. म्हणजे किती मॅनिप्युलेट करावं एखाद्याने. राजवाड्यांच्या डोळ्यावर काकूंच्या प्रेमाची पट्टी बांधली गेलेली आहे. त्यांना माहितीच नाहीये ना काकू फसवतायत. बघ ना, म्हणजे अंशुमन आता पूर्ण एक्सपोज झालाय, पण समरचा काकूवरचा विश्वास जरा डळला नाहीये. म्हणजे एखादा असता ना तर त्याने विचार केला असता की मुलगा असा वागतोय, घरात स्टाफला कसा वाईट वागवतोय आणि आईला कळू नये. आई 24 तास घरातच असते ना, तिने बघितलं नाही कधी. पण हा विचार आपण करतोय, समरच्या मनात हा विचार आला नसेल. कारण काकू जवळजवळ त्याच्यासाठी देव आहे. त्याच्या मनातला गिल्ट त्याला अशी कुठली शंकाच येऊ देत नाही. अरे तुम्ही दोघं अजून इथेच? निघतच होता. बाय 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 बाय. काळजी घ्या. बाय. हो. चला आपण पण निघायचं ना. कुठे? घरी. ओ हा. या. थँक्यू. सर का? सॉरी, तुम्ही इथे बसणार आहात? मग काय गाडीच्या टपावर बसणार आहे? नाही, टपावर नाही. म्हणजे लग्नाच्या वेळी तर पुढे जाऊन बसला होतात. मला वाटलं पुढेच बसाल. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. ओके. तुम्ही अनकम्फर्टेबल असाल तर मी पुढे जाऊन बसतो. नाही नाही नाही, म्हणजे तुम्ही बसा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. खरंच बसा. नक्की? नक्की. ओके. चला.